लातूरमध्ये सुरू असलेल्या संतांच्या महाकुंभांमध्ये जे आहे ते मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे। संतांच्या पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत, दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या दर्शनासाठी जे आहे ते भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये खंडापूर या ठिकाणी होत असलेला संतांचा महाकुंभ या ठिकाणी संतांच्या पादुकांचा दर्शनासाठी जे आहे ते भल्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी जे आहे ते लातूर जिल्ह्यासह इतर भागातून देखील पादुकांच्या दर्शनासाठी मोठी रांग आणि मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। 1-1.5 किलोमीटर एवढी मोठी रांग जे आहे ते दर्शनासाठी लागल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात मध्ये जे आहे ते या महाकुंभामध्ये एक विशेष आकर्षण जे आहे ते संतांच्या पादुकांचं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे त्या या रांगा लातूरमध्ये लागल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवस या संतांच्या पादुका दर्शनासाठी जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। पुढील 5 दिवस हा सगळा सोहळा चालणार आहे आणि त्यासाठी मोठं भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकता लांबच लांब रांगा जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एकाच ठिकाणी सर्व संतांच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी मोठी गर्दी लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। एकूणच पुढील काही दिवस हा सोहळा चालणार आहे आणि सर्व संतांच्या पादुकांचं एकाच ठिकाणी दर्शन व्हावं आणि होईल या अपेक्षेने मोठ्या संख्येने लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागातून या ठिकाणी भाविक वारकरी, महिला वारकरी, पुरुष वारकरी येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच हा सगळा सोहळा पुढील काही दिवस चालणार आहे, त्यामुळं एक अनोखी पर्वणी लातूर जिल्ह्यामध्ये लातूरकरांना अनुभवता येत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।